विरोधी पक्षनेते सभापती महोदय, अतिशय सिरियस मुद्दा आहे की 7/12 पेरा नसतानाच अशा पद्धतीनं ज्वारी असेल, अन्य काय उत्पादन असेल, पीक असेल, धान्य असेल, हे दाखवलेलं आहे आणि हे अतिशय सुस्पष्ट आहे। 7/12 तपासला, तलाठ्याला सगळं माहिती असतं, गावातलं पेरा कोणाचं काय कसं किती एकर आहे, किती पेरलं, हे सगळं क्लिअर असतं। बी बियाण्याच्या पावत्या असतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट असतात की याच्यामध्ये या मार्केट कमिटीचे जे कोणी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार करतायत आणि हा एका ठिकाणचा नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणचा आहे। आणि मला असं वाटतं मार्केट कमिटी शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचं एक केंद्रबिंदू असतो ना आताच्या काळात, काय नेहमीच्या काळामध्ये। आणि जर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा नागवण्याचा हा प्रकार आहे सभापती महोदय, कारण शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल घेतला जातो, कोणीतरी त्यांचा 7/12 वापरतं आणि त्याच्यावर काही ना काही दाखवलं जातं, अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी चालू आहे। आणि म्हणून माननीय मंत्री महोदय, आपल्याला याच्यात जरा कडकपणे कारवाई करण्याची आवश्यकता आहे। मागे मी पण सांगितलं होतं, पण मी स्कोपच्या बाहेर नेत नाही, परंतु याच्यामध्ये एकदा कडक कारवाई केल्याशिवाय, कारण मार्केट कमिट्या मोठ्या प्रमाणावर आपण निर्माण करतायत, 40, 50, 60, 70 मार्केट कमिट्या महाराष्ट्रातल्या चांगल्या चालू असताना या भ्रष्टाचारामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनाही त्रास होतो। मग जे भावांतर योजना असेल, या सगळ्या गोष्टीत मार्केट कमिटी लक्ष देत नाही, अशा भ्रष्टाचारात लक्ष देते। आणि म्हणून अहवाल यायचा काय बाकी, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे आणि म्हणून अशा अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई करणार का? हे जे यांनी अमोल मिटकरांनी मागणी केलेली आहे, याच्यामध्ये ज्यांनी 7/12 चुकीचे याच्यात नोंद केलेली आहे, ज्वारी नसताना पेर नसताना पेर दाखवलेला आहे, असे 180 शेतकऱ्याचं तुम्हीच उत्तर दिलेलं आहे। आणि मग या 180 अशा त्या सोसायटीने खरेदी बरोबर आहे, तर त्या 180च 7/12 चुकीचे दाखवलेले असा त्यांचा आरोप आहे। चोरी अध्यक्ष